You're a superhero. जय भीम भावानो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर भावानो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भावानो, माता रमाई आंबेडकर यांची जयंती अवघे काही दिवसावर येतच आहे. तर त्या जयंतीनिमित्त भावानो, आपल्याला आज स्टेटस तयार करायचा. हा स्टेटस तयार करण्या अगोदर तुम्ही आपला प्रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे. तर तुम्हाला प्रिव्ह्यू आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा प्रिव्ह्यू कसा झाला आणि हे ट्युटोरियल सुद्धा कसे आहे. तर भावानो, अगोदर प्रिव्ह्यू बघून घ्या. लेले असतील तर या दोन्ही प्रोजेक्ट वरती आपल्याला आज काम करायचं आहे. तर तुम्हाला टेलिग्राम वरती या दोन्ही प्रोजेक्टची लिंक दिलेली आहे, म्हणजे XML दिलेले आहे. ते दोन्ही अलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट करायचे आहे. जर तुमच्याकडे अलाइट मोशन नसेल तर भावनो, टेलिग्राम वरती दिलेले आहे, तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करायचे आणि तिथे जॉईन ही व्हायचं आहे. तर भावनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, कोठे स्किप करू नका, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितले समजून जाईल. आणि या दोन्ही भावनो प्रोजेक्टच्या मटेरियलला पासवर्ड दिलेला आहे, तो व्हिडिओ मध्येच दिलेला आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर पासवर्ड तुम्हाला 2 स्टेप मध्ये आहे तो दिसून जाईल. तर भावनो, हा व्हिडिओ तयार करण्यासाठी अलाइट मोशन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता भावनो, आपल्या रील्स जे आहेत त्या खूप इंस्टाग्राम वरती व्हायरल होत आहेत. तुम्हाला काही अडचण येत असेल तर इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. आणि भावनो, आपल्या इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करून घ्यायचं आहे, कारण तिथे न्यूट्रनच्या रील्स अपलोड करत असतो. आणि भावनो, तुम्हाला जर कुठल्या रील्स वरती ट्युटोरियल हवे असेल तर मला तिथे मेसेज करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येते. तर भावनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा भावनो, तुम्हाला अलाइट मोशन ऍप्लिकेशन ओपन करायचे. ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल. असा इंटरफेस दिसल्यानंतर भावनो, मी तुम्हाला माता रमाई प्रोजेक्ट 1 आणि माता रमाई प्रोजेक्ट 2 असे जयंतीचे 2 XML दिलेले आहेत. ते दोन्ही XML अलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट करायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर तुमच्या प्रोजेक्टच्या ऑप्शन मध्ये येऊन जातील. तर भावनो, पाहू शकता प्रोजेक्ट 1 आणि प्रोजेक्ट 2. तर प्रोजेक्ट 1 वरती क्लिक करायचे. 1 वरती क्लिक केल्यानंतर भावनो, तुम्हाला मी बीट मार्क करून दिलेले आणि एक टेक्स्ट इफेक्ट सुद्धा दिलेला आहे. तर तुम्हाला इथं आपले मटेरियल आहे ते व्यवस्थित ऍड करून घ्यायचे आहे. इथं प्लसवाला आयकॉन वरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जायचे, ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो, आपले मटेरियलचे फोल्डर इथं 1 कुठे दिसत आहे तर हा, याच्यावरती सिलेक्ट करायचे आणि हा फोटो दिसत असेल प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर तुम्हाला हा फोटो जो आहे तो व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. खालच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर याची लेंथ जी आहे ती भावनो शेवटपर्यंत ठेवून घ्यायची. 35 सेकंदापर्यंत भावनो तुम्हाला मी बीट मार्क करून दिलेले आहे. तर व्यवस्थित आपले लिरिक्स ऐकायचे आणि ऍड करून घ्यायचं आहे. तर फोटो ऍड केल्यानंतर आता एक ब्लॅक PNG ऍड करायचे आहे. तर रेक्टँगल एक ऍड करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित रेक्टँगल सिलेक्ट करायचं आहे, ब्लॅक कलर द्यायचा आहे. ब्लॅक कलर दिल्यावरती तुम्हाला बॅक यायचे. बॅक आल्यानंतर इफेक्ट मध्ये जायचे, ऍड इफेक्ट मध्ये जाऊन तुम्हाला भावनो गॉजेसन ब्लर हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. व्यवस्थित त्याची PNG तयार करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हा ब्लॅक तयार करून घेतल्यानंतर हा वरच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. असे व्यवस्थित भावनो वरच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे. पण तुम्हाला भावनो, मी फोटोलाच ऑलरेडी एक तयार करून दिलेली PNG तुम्हाला समजत नसेल तर त्याच्यामुळे PNG तयार करून दाखवली आहे. आणि हा लिरिक्स वरच्या बाजूला ठेवायचा आहे. वरच्या बाजूला ठेवल्यानंतर हे जे दिसत असेल कोपऱ्यात नाव, तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो इथं ऍड करायचे. आणि हे तुम्हाला भावनो इमोजी दिलेले आहेत. इमोजीचा फॉन्ट नसेल तर तुम्हाला भावनो मी
टेलिग्रामवरती फॉन्ट देईन, तिथून तुम्ही डाउनलोड करायचं आहे. आणि भावांनो, आपले लिरिक्स आता व्यवस्थित ऐकायचे आणि इथं पुढं टाईप करून घ्यायचं आहे. तर भावांनो, इथं माझ्या चॅनलचे नाव आहे, एडिटवरती क्लिक करायचे आणि तुमच्या चॅनलचे इथं नाव टाकून घ्यायचं आहे आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर पुन्हा याच्यावरती क्लिक करा, लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करायचे, पुन्हा पुढच्या बीट मार्कवरती यायचे, हे पेस्ट करायचे. पेस्ट केल्यानंतर व्यवस्थित भावांनो हे या टायमरच्या ऑप्शनमध्ये जाऊन असे सिलेक्ट करा. आहे तसा इफेक्ट आहे तसं लिरिक्स घेऊन जाईल. तर लिरिक्स ऐका आणि टाईप करून घ्या. तर भावांनो टाईप केलेलं आहे, ओके करायचे. ओके केल्यानंतर भावांनो पाहू शकता व्यवस्थित हे लिरिक्स ऍड झालेले दिसून जाईल. पुन्हा याच्यावरती क्लिक करा, लेअरमध्ये जायचे आणि याचं पुन्हा कॉपी लेअर करून इथं पुढच्या बीट मार्कला पेस्ट करायचे. पेस्ट केल्यानंतर हे व्यवस्थित त्या बीट मार्क पर्यंत ठेवून घ्यायचं आहे आणि भावांनो पुढचे लिरिक्स इथं टाईप करून घ्यायचे, एडिट करायचे आणि टाईप करायचे. तर भावांनो सर्व व्यवस्थित आपले बीट मार्कला लिरिक्स ऐकायचे आणि टाईप करून घ्यायचे आहेत. तर भावांनो इथे इमोजी दिलेला आहे, तर इमोजीच्या खालच्या बाजूला तुम्ही तुमच्या चॅनलचे नाव टाकू शकता. तर भावांनो 2 नंबर XML ओपन करायचा आहे. हा 2 नंबर XML ओपन केल्यानंतर तुम्हाला एक ऑलरेडी मी टेक्स्ट इथं तयार करून दिलेला आहे. जर तुम्हाला हा टेक्स्ट जर समजत नसेल तर याच्यावरती भावांनो फुल ट्युटोरियल घेऊन येईन की हा टेक्स्ट असा एडिट कसा करायचा आहे. तर भावांनो या सॉन्गला बीट मार्क करून दिलेले आहेत, आपले व्यवस्थित लिरिक्स ऍड करायचे आहेत. पण त्याच्या अगोदर आपले मटेरियल ऍड करायचे. प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन आपल्या मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करायचं आहे. हा भावांनो तुम्हाला इमेज दिलेला आहे, सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत ठेवून घ्यायची. याची लेंथ शेवटपर्यंत ठेवल्यानंतर आता तुम्हाला इथे ब्लॅक PNG ऍड करायचा आहे. प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करायचे, हा रोटेशन सिलेक्ट करा. व्यवस्थित तुम्हाला पूर्ण ठेवून घ्यायचं आहे. इफेक्ट मध्ये जायचे, ऍड इफेक्ट मध्ये जाऊन तुम्हाला गोजेशन ब्लर इफेक्ट दिसत असेल असं व्यवस्थित सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर हा भावांनो रेक्टँगलला ब्लॅक इफेक्ट ब्लॅक कलर द्यायचा आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला भावांनो हा PNG जो आहे तो PNG व्यवस्थित इथं या कोपऱ्यात ठेवून घ्यायचा आहे. आपला लिरिक्स जिथं जात आहे त्या कोपऱ्यात व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करायचे, हा रेक्टँगल सिलेक्ट करायचा आहे. 3 डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. मूव्ह ट्रान्सफर वरती जाऊन याची साईज वाढवून घ्यायची. पुन्हा रेक्टँगल वरती क्लिक करा, कलर मध्ये याचे 2 नंबरचा ऑप्शन यूज करायचे. आता आपल्याला ब्लॅक PNG इथं तयार करून घ्यायचे आहे. हा रेक्टँगल याची लेंथ शेवटपर्यंत ठेवायचे. ब्लेंडिंग आणि ऑप्सिटी मध्ये जाऊन डार्क मध्ये जाऊन मल्टिपल करायचे. मल्टिपल केल्यानंतर व्यवस्थित भावून हे रेक्टँगलच्या खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर आता आपलं हे लिरिक्स जे आहे ते व्यवस्थित सिलेक्ट करा, लेअर मध्ये जायचे, कॉपी लेअर करून घ्यायचे. कॉपी लेअर केल्यानंतर पुढच्या बीट मार्कला हे पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर हे व्यवस्थित भावून आपल्या बीट मार्कला सेट करून घ्यायचं आहे. तर आता पहिले लिरिक्स तुम्हाला ऑलरेडी एक तयार करून दिलेले आहे, तर पुढचे लिरिक्स तुम्ही ऐकायचे आणि टाईप करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित टाईप केल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर भावनो हे जे पुढचे सर्व बीट मार्क आहेत ना, ह्या सर्व बीट मार्कांना व्यवस्थित सर्व लिरिक्स ऐकायचे आणि टाईप करून घ्यायचं आहे. टाईप केल्यानंतर पुन्हा प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जायचे, ऑल मीडियामध्ये जाऊन एक टेक्स्ट PNG दिलेले सिलेक्ट करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत ठेवायचे. याची लेंथ शेवटपर्यंत ठेवल्यानंतर पुन्हा प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जायचे, ऑल मीडियामध्ये जाऊन हा ओव्हरली व्हिडिओ दिलाय सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर 3 डॉट वरती क्लिक करायचे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑप्सिटी मध्ये जाऊन तुम्हाला लाईटिंग मध्ये जाऊन तुम्हाला स्क्रीन करायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर याची ऑप्सिटी तुम्हाला 45 ठेवायची आणि व्यवस्थित हे शेवटपर्यंत ठेवून घ्यायचं आहे. सर्व बीट मार्काला व्यवस्थित लिरिक्स ऍड करायचे. जर काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा किंवा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मी तुमचा रिप्लाय दिला जाईल. तर भावांनो उजव्या कोपऱ्यात जो एरो दिसत असेल ना, त्या एरो वरती क्लिक करायचे, व्हिडिओ मध्ये जायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावांनो XML1 व्हिडिओ तयार करायचे आणि एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आणि XML2 याचे सुद्धा व्हिडिओ तयार करून XML एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक जरूर करा. असे जर ट्युटोरियल पाहिजे असतील तर इंस्टाग्रामला मेसेज करा, नाहीतर कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावांनो या दोन्ही व्हिडिओचे XML तुम्हाला दिलेले आहेत आणि ह्या दोन्ही व्हिडिओचे भावांनो तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे की कसे तयार करायचे. तर भावांनो व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे, तो पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर पासवर्ड 2 स्टेप मध्ये आहे. तर भावांनो भेटू पण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.